स्वागत आहे तुमचं यश आराध्य युट्यूब चॅनलमध्ये। सीईटी सेल कडून आपल्याला दोन ऑफिशियल सर्क्युलर्स आलेले आहेत। एक सर्क्युलर तुमच्या सीईटीच्या रिझल्ट बद्दल आहे, जो की तुमचा म्हणूया फायनल पर्सेंटाइल मध्ये येणारा रिझल्ट। त्या रिझल्ट मध्ये सांगितलेलं आहे, त्या सर्क्युलर मध्ये सांगितलेलं आहे की 16 जून पर्यंत तुमचा सीईटीचा रिझल्ट येणार आहे। म्हणजे पकडून चला की 16 तारखेलाच येणार आहे, 16च्या आधी येत नाही। दरवेळेस जेव्हा ते तारीख देतात ते शक्यतो ती लास्ट डेट तीच असते, त्याच्या पुढे कधी कधी एखादा दिवस गेलेला आहे। सो 16 तारीख ही सध्याच्या घडीला तुम्ही तुमच्या रिझल्टची डेट पकडू शकता। दुसरा अजून एक सर्क्युलर त्यांनी दिलेला आहे, त्यामध्ये शिफ्ट वाईज त्यांनी किती मार्क्स कोणत्या स्टुडंटला मिळणार आहेत हे सगळं डिटेल्ड अनालिसिस आपल्याला दिलेलं आहे। ते पूर्ण आपण डिटेलमध्ये चेक करूया की शिफ्ट वाईज किती आपल्याकडे म्हणूया आपण मार्क्स आपल्याला मिळणार आहेत। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, इंजिनिअरिंगच्या ऍडमिशन रिलेटेड सर्व अपडेट्स तुम्हाला या चॅनलवर भेटत राहणार आहेत, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। ओके, सो फर्स्ट थिंग 19 एप्रिलची जी आपली मॉर्निंग शिफ्ट आहे त्या मुलांना 3 मार्क्स मिळणार आहेत, जे की बोनस मार्क्स असणार आहेत, फ्री मार्क्स असणार आहेत, सगळ्यांना मिळणार आहेत। एक केमिस्ट्रीचा क्वेश्चन आहे, त्याचं त्यांनी ऑप्शन चेंज केलेलं आहे। ठीक आहे, म्हणजे समजा ए ऑप्शन असेल तर बी केलेलं आहे। जर 19 एप्रिल इव्हिनिंग शिफ्टच्या मुलांना 4 मार्क्स बोनस मिळणार आहेत, फ्री मिळणार आहेत, प्रत्येकाला मिळणार आहेत। सो मॅथ्सचा फक्त एक क्वेश्चन तुमचा तिथे चेंज झालेला आहे, एक ऑप्शन चेंज झालेला आहे। आणि हे जे ऑप्शन चेंज झालेले क्वेश्चन्स आहेत हे तुमचं ऍक्च्युअल पर्सेंटाइल डिसाईड करणार आहेत। तर याची पीडीएफ मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे सीईटी सेलची, त्याच्यामध्ये तुम्ही चेक करा की तो कोणता क्वेश्चन होता, त्यांनी आयडी तिथे दिलेला आहे। 20 एप्रिलला टोटल मध्ये 5 मार्क्स तुम्हाला मिळत आहेत। लकीएस्ट जर शिफ्ट आपण बघितली तर 23 एप्रिलचे त्यांना 10 मार्क्स मिळत आहेत। आपण हळूहळू करून जाऊया। तर 20 एप्रिल 5 मार्क्स ऑल इन ऑल तुम्हाला मिळत आहेत, एक्स्ट्रा तुमचा स्कोर होणार आहे। इव्हिनिंगच्या शिफ्टच्या मुलांना 6 मार्क्स ऑल इन ऑल होणार आहेत। आणि इव्हिनिंगच्या शिफ्टचा मॅथ्सचा एक आन्सर सुद्धा ऑप्शन तुमचा चेंज झालेला आहे। 21 एप्रिलला 6 मार्क्स तुम्हाला मिळणार आहेत आणि 6 मार्क्स तुम्हाला फ्री मध्ये सगळ्यांना बोनस मार्क्स आहेत। इव्हिनिंगच्या शिफ्टच्या मुलांना 4 मार्क्स हे बोनस मिळणार आहेत। म्हणजे तुम्ही जो काही कॅल्क्युलेट स्कोर केलाय त्याच्यावर तुम्ही हे ऍड करू शकता। मॉर्निंगच्या शिफ्टमध्ये फिजिक्सचा एक क्वेश्चन त्यांनी आन्सर चेंज केलेला आहे किंवा एमसीक्यू चेंज केलेला आहे। 22 एप्रिलची मॉर्निंग शिफ्ट जी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 2 मार्क्स मिळणार आहेत प्रत्येकी, आणि फिजिक्सचा आणि केमिस्ट्रीचा प्रत्येकी एक एक क्वेश्चनचा एमसीक्यू चेंज झालेला आहे। म्हणजे जर ते तुमचे करेक्ट असेल तर तुम्हाला 4 मार्क्स सुद्धा मिळू शकतात। 22 एप्रिलला पुन्हा इव्हिनिंग शिफ्टला 2 मार्क्स तुम्हाला सगळ्यांना मिळणार आहेत। मॅथ्सचा मात्र एका ऑप्शनचं त्यांनी चुकीचं मे बी ऑप्शन सिलेक्ट केलेलं असेल, ते आता त्यांनी करेक्ट केलेलं आहे आणि त्याचं उत्तर तुम्हाला जे काय असेल त्याचे 2 मार्क्स तुम्हाला, जर तुम्ही ते करेक्ट केलं असेल तर मिळणार आहे। 23 एप्रिलला तुम्हाला 2 मार्क्स मिळणार आहेत, हे सगळ्यांना ऍड ऑन आहे। 23 मॉर्निंगला 23 इव्हिनिंगला मात्र तुमचे 10 मार्क्स एक्झॅक्टली जे काही तुमचा स्कोर असेल, 100 असेल तर तुम्ही 110 कन्सिडर करू शकता। आता 25 एप्रिल मॉर्निंग शिफ्ट मध्ये पण थोडं लकी म्हणूया की 7 मार्क्स तुमचे वाढतात, 7 मार्क्स तुमचे वाढणार आहेत। आणि इव्हिनिंग शिफ्ट मध्ये मात्र 5 मार्क्स वाढणार आहेत आणि एक फिजिक्सच्या क्वेश्चनचा एमसीक्यू हा चेंज झालेला आहे। 26 एप्रिलची जी शिफ्ट होती त्याच्यामध्ये मात्र तुमचे 3 मार्क्स वाढणार आहेत मॉर्निंगच्या शिफ्टच्या मुलांचे। इव्हिनिंगसाठी पुन्हा लकी म्हणूया की 6 मार्क्स तुमचे यामध्ये वाढणार आहेत। सो लास्ट आपला जो एक्झाम झाली होती ती 5 मे ला झाली होती। इव्हिनिंग शिफ्ट जी होती त्याच्यामध्ये तुमचा 1 मार्क वाढतोय आणि एक मॅथ्सच्या क्वेश्चनचं ऑप्शन त्यांनी रॉंग दिलेलं होतं, त्यांनी करेक्ट केलेलं आहे। सो ऑप्शन रॉंग म्हणजे काय की समजा करेक्ट आन्सर बी होतं, आता जेव्हा आन्सर की आली तेव्हा ते बी दिसत होतं, पण करेक्ट आन्सर हे सी आहे, तर आता त्यांनी ते सी केलेलं आहे। तर ज्यांनी सी केलेलं असेल त्यांना त्याचा मार्क मिळेल, पण ज्यांनी बी केलेलं होतं तरी त्यांनी ते आता काउंटिंगच्या वेळेस धरलं असेल तर ते मात्र त्यांना मायनस करावं लागेल। ओके, सो आता तुम्हाला कळालंय की शिफ्ट वाईज किती मार्क्स आहेत। आता मला कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही सांगू शकता की तुम्हाला किती मार्क्स शिफ्ट वाईज झालेत। या नंबरवर पण तुम्ही पाठवू शकता, तुमचे काही डाऊट्स असतील, तुम्हाला पर्सनल काउन्सिलिंग मध्ये एनरोल करायचं असेल तर तुम्ही या नंबरवर कनेक्ट करू शकता, काही डाऊट असेल तर विचारू शकता आणि तुमचे मार्क्स याच्यावर पाठवू शकता, जेणेकरून आम्ही पण अनालिसिस करू आणि तुम्हाला त्या मार्क्सवर काही डाऊट असेल तर आम्हाला तुम्ही कळवा, आम्ही नक्की तुम्हाला हेल्प करणार आहेत। लवकरच आपण आता या मार्क्स आलेले आहेत फायनल, त्याच्यामुळे बरेचसे वेबिनार्स आणि डाऊट सेशन्स तुमच्यासाठी अरेंज करतोय। त्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे, ती तुम्ही जॉईन करायला विसरू नका। चुकून माझ्याकडून एखादा मार्क वर खाली झाला असेल किंवा मोजण्यात काही मिस्टेक झाली असेल तर नक्की मला माफ करा आणि ती तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये कळवा, तसं मी नक्की माझ्या परीने अपडेट करणार आहे। सो रिझल्टची चिंता करायची गरज नाही। आय होप हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सेक्शन मध्ये कळवायला विसरू नका। तुमचे मार्क्स आम्हाला व्हॉट्सअपवर कळवायला विसरू नका। भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये।